श्री स्वामी समर्थ मित्रांनो, वेद भविष्याच्या या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. 2026 हे वर्ष वृषभ राशीसाठी पूर्णपणे बदल घडवून आणणार आहे. 11 नोव्हेंबर 2025 ते 11 मार्च 2026 पर्यंत वृषभ राशीमध्ये पूर्णपणे चांगले असे बदल घडून येणार आहेत. या काळामध्ये नियती पूर्णपणे असा चांगला बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडून आणणार आहे. मागे झालेल्या जुन्या काही चुका विसरून नवीन गोष्टी आता तुमच्या आयुष्यामध्ये घडून येणार आहेत. ग्रहांची स्थिती उत्तम असून तुमच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक असे चांगले बदल घडून येणार आहेत. व्यावसायिक, कौटुंबिक, प्रेम आणि आत्मिक उन्नतीमध्ये एक मोठा बदल होणार आहे. हा बदल नाश करणारा नाही तर जागरूकता वाढवणारा आहे. हा काळ इतका महत्त्वाचा असेल की त्याचे परिणाम पुढील 12 वर्षावर थेट पडतील. नवीन रेकॉर्ड बनतील, जुने तुटतील आणि काही लोकांचे आयुष्य एका दिवसातच पूर्णपणे बदलून जाईल. गृहस्थितीचा मोठा प्रभाव आहे. शुक्र, गुरु आणि शनी यांचा त्रिकोण योग हा ग्रह संयोग खूपच दुर्मिळ आहे. वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र मकर राशीत जातो, जिथे त्याची भेट शनीच्या कडक अनुशासनात्मक शक्तीशी होते. त्याचवेळी गुरु बृहस्पती वृषभ राशीच्या 7व्या घरात आहे, भावावर एक नजर टाकतो, ज्यामुळे नातं, भागीदारी आणि समाजातील प्रतिष्ठा या तिन्ही क्षेत्रामध्ये भूकंपासारखा बदल होतो. हा योग त्रिकोण योग म्हणून ओळखला जातो, कारण यात 3 मुख्य शक्ती सौंदर्य, विस्तार आणि कर्म एकत्र येतात. हा योग साधारणपणे काही दशकात एकदाच होतो आणि जेव्हा होतो तेव्हा समाजात मोठे बदल घडवून आणतो. या योगामुळे वृषभ राशीतील लोक अचानक लक्ष केंद्रित होतात, त्यांच्यावर नशिबाचा प्रकाश पडतो, पण तसंच त्याच वेळी जबाबदारीही वाढते. हा काळ तुमच्या भूतकाळातील कर्ज फेडण्याचा आणि भविष्याचा पाया घडविण्याचा असतो. 2 आर्थिक या काळामध्ये विस्फोटक गुंतवणूक आणि धनवाढीचा योग आहे. वृषभ राशीसाठी पैसा म्हणजे स्थिरता, पण या 120 दिवसात तुमची ती स्थिरता वादळात गेल्यासारखी होऊ शकते. काहींसाठी हा काळ वाढीसाठी वादळासारखा असेल, तर काहींसाठी जागरूक होण्याचा काळ असेल. या काळात जुन्या गुंतवणुकींचे फळ अचानक मिळू शकते. एखादी जुनी मालमत्ता, अडकलेली रक्कम किंवा वारस हक्काचं प्रकरण अचानक सोडू शकतं. डिजिटल माध्यम, शेअर मार्केट, व्यवसाय विस्तार किंवा नवीन करारातून नफा होईल. पण एका बाजूला फायदा होत असताना दुसऱ्या बाजूला खर्चही वाढतील. जीवनशैली बदलल्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. या काळात एक खास वैशिष्ट्य म्हणजे भविष्यातील पायाभूत गोष्टी. तुम्ही सध्या जे आर्थिक निर्णय घ्याल त्याचा परिणाम पुढच्या 10 ते 12 वर्ष टिकून राहणार आहे. त्यामुळे फार विचार करून शांतपणे आणि एखाद्या तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करा. व्यवसायात मोठा बदल, ओळख, अधिकार आणि नवी संधी. 11 नोव्हेंबर नंतर गुरु आणि शनीच्या प्रभावामुळे तुमच्या व्यावसायिक आयुष्यात नवा अध्याय सुरू होईल. गुरु तुमच्याकडे भाग्याचे आशीर्वाद आणेल, तर शनी तुम्हाला शिस्त, संयम आणि कष्टाची कसोटी देईल. या काळात तुमच्या कामातील जबाबदाऱ्या वाढतील. अधिकारी वर्ग तुमच्याकडे गंभीरपणे पाहतील. काहींसाठी नवे पद आणि मोठ्या संध्या मिळू शकतात. प्रकल्पाची जबाबदारी तुमच्यावर येणार आहे. परदेशी संधी, सरकारी कंत्राट आणि मोठा आर्थिक व्यवहार यामुळे तुमचं नाव उंचावेल. पण कार्यालयीन राजकारण, ईर्ष्या आणि मत्सर यामुळे मानसिक ताण वाढेल. अशा काळात तुम्ही नेतृत्व दाखवायला हवं. गुरु आणि शनीचा एकत्र परिणाम सांगतो की मेहनत करणाऱ्यांना नियती सिंहासनावर बसवते. त्यामुळे या काळात केलेले प्रयत्न वाया जायचे नाहीत. ते पुढील वर्षभर मोठं यश देणार आहेत. 4 प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनामध्ये भावनिक तुफान येणार आहे. शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी असल्यामुळे भावनिक क्षेत्रात मोठी हालचाल होणार आहे. हा काळ मनाला थोडा हादरवणारा आहे. या काळात आत्म्याला शिकवण मिळणार आहे. जुने प्रेम पुन्हा समोर येऊ शकते. काहींसाठी ते पुन्हा सुरू होण्याचा काळ असेल, तर काहींसाठी कायमचा विरह असू शकतो. विवाहित लोकांनी जोडीदाराशी संवाद वाढवायला हवा, नाहीतर गैरसमज वाढू शकतात. नवीन ओळखी होतील, पण त्या भावनिक आकर्षणातून आधारित असतील. हा काळ
शिकवतो की प्रेम फक्त भावना नाही तर जबाबदारी आहे. जो संयम ठेवेल त्यात नातं टिकेल आणि ते आणखी खोल जाईल. पण जो स्वार्थाने वागेल त्याचं नातं तुटेल. कौटुंबिक जीवनामध्ये ऊर्जा आणि गोंधळ याचा संघर्ष होईल. शुक्र आणि शनीच्या संयोगामुळे घरात तणाव निर्माण राहतील. वातावरणात एकाच वेळी दोन विरोधी गोष्टी घडतील. ऊर्जा आणि ताण. या काळात काही घरात शुभकार्य होण्याची शक्यता आहे, जसं की लग्न, मुलांचा जन्म, साखरपुडा किंवा घरात नवीन सदस्य येणं. पण त्याचवेळी मालमत्ता, वारसा किंवा नातेसंबंधांवर वाद वाढू शकतात. वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची खास काळजी घ्या. शनीचा प्रभाव वृद्धांवर जास्त होत असतो. घरात शांतता राखण्यासाठी शुक्रदेवाच्या कृपेचे वापर करा. घरात सुगंधी अगरबत्ती लावा, पांढरा दिवा पेटवा आणि दर शुक्रवारी लक्ष्मीपूजन केल्यास वातावरण हलकं होईल. आरोग्य, शरीर आणि मन यांच्या अंतर्गत संघर्षाचा काळ आहे. या काळात गुरूचा विस्तार आणि शनीच्या दबावामुळे शरीर आणि मनावर ताण वाढू शकतो. ताण, झोप न लागणे, अपचन, थकवा आणि हार्मोन असंतुलन यासारख्या समस्या होऊ शकतात. स्त्रियांसाठी हा काळ शारीरिकदृष्ट्या खूप संवेदनशील असतो. विशेष करून थायरॉईड, हार्मोन्स आणि त्वचेच्या समस्या याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. मानसिक आरोग्यासाठी ध्यान, प्राणायाम आणि संध्याकाळी शांत संगीत ऐकणं खूप उपयुक्त ठरते. या काळात आहार आणि मनशांती हे दोन गोष्टी सगळ्यात मोठं औषध असतं. साधा आहार जसं की पांढऱ्या अन्नपदार्थ, दूध, तूप, तांदूळ आणि ताजं पाणी हे शुक्रवारी शुभ मानलं जातं. आध्यात्मिक जागृती आणि कर्मफळाचा निर्णायक टप्पा 11 नोव्हेंबरनंतर शनी आणि गुरु यांचे एकत्रित परिणाम तुमच्या आयुष्यातील कर्माचे फळ दाखवेल. तुम्ही भूतकाळी जे काही केले आहे त्याचे परिणाम आता स्पष्ट होऊ लागतील. ज्यांना इतरांना मदत केली त्यांना अचानक छान लोक भेटतील आणि शुभ प्रसंग येतील. ज्यांना इतरांना दुखावले त्यांच्या आयुष्यात शिकवण देणाऱ्या आव्हानांचा सामना करावा लागेल. हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे. आपण कोण आहोत, का जगतोय आणि नियती आपल्याला कोठे घेऊन जाते हे जाणून घेण्याचा काळ आहे. ध्यान, मंत्र जप आणि शुद्ध कर्म हेच या काळामधले मुख्य साधन आहे. आठवण ठेवा, 11 मार्च 2026 नंतरची दिशा नवीन असेल. बरोबर. अध्यायाची सुरुवात 11 मार्च नंतर सूर्य आणि गुरु यांच्या जबरदस्त महाभाग्य वृषभ राशीत नवीन ऊर्जा घेऊन येईल. मागील 120 दिवसात जे काही गमावलं त्याचं उत्तर नव्या रूपात मिळेल. नोकरीमध्ये पदोन्नती, व्यवसायात वाढ आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये स्थैर्य मिळेल. काही लोकांना हा काळ परदेशी प्रवास, प्रतिष्ठा आणि कीर्ती देऊन जाईल. हा काळ सांगतो की प्रत्येक वादळानंतर सूर्य उगवतो. 11 नोव्हेंबर ते 11 मार्च या काळात तुम्हाला थोडं धगधगीचा सामना करावा लागू शकतो, पण नंतरचा काळ तुमचं आयुष्य घडवेल. वृषभ राशीचं जीवन 11 नोव्हेंबर 2025 पासून एका अदृश्य शक्तीच्या अधीन जाणार आहे. हा काळ बाहेरील विस्फोटासारखा वाटेल. घटना, लोक, निर्णय आणि नशीब यांचं संतुलन अचानक धुडकळल्यासारखं वाटेल. पण हे ढवळाढवळ म्हणजेच नियतीचा गोंधळ नाही, तर ब्रह्मांडाच्या कर्मसंतुलनाचा प्रयोग आहे. 11 नोव्हेंबर ते 11 मार्च या काळात तुमच्या आत्म्याला पुन्हा आकार मिळणार आहे. तुम्ही गेल्या काही वर्षात जे काही केलंत, कष्ट, संघर्ष, निर्णय आणि भावना त्यांची बीज आता फळ देणार आहे. काही फळं गोड असतील, काही कडू, पण दोन्ही गरजेचे आहेत. कारण गुरु आणि शनी या दोन शक्ती तुम्हाला फक्त यश देण्यासाठी नाही, तर तुम्हाला जागृत करण्यासाठी एकत्र आले आहेत. या काळात तुम्हाला 3 स्तरावर बदल जाणवतील. पहिला स्तर म्हणजे भौतिक बदल. संपत्ती, नोकरी, घर, जबाबदाऱ्या आणि जगातील स्थान यामध्ये मोठा बदल होईल. काहींना अचानक वाढ मिळेल तर काहींना अडथळे येतील, पण प्रत्येक घडामोडीमागे एक खोल अर्थ असतो. तुमचं खरं सामर्थ्य आता दिसायला लागणार आहे. दुसरा स्तर म्हणजे भावनिक परीक्षा. शुक्र आणि शनीच्या प्रभावामुळे तुम्ही भावनांवर नियंत्रण शिकाल. नात्यामध्ये तुटणं किंवा दुःख वाटू शकतं, पण हे तुटणं म्हणजे शुद्धीकरण आहे. जो राहील तोच खरा असेल, जो जाईल तो नियतीने ठरवलेला असेल. हा काळ तुम्हाला शिकवतो की प्रेम म्हणजे स्वामित्व नाही, प्रेम म्हणजे स्वीकार. तिसरा स्तर म्हणजे आत्मिक जागरूकता. हा काळ
जागरूक होण्यासाठी येतो. तुम्ही विचाराल, हे सगळं का माझ्यासोबत होतंय? पण त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ध्यान, शांतता आणि एकतातून मिळेल. तुम्हाला जाणवेल की प्रत्येक अडचण ही वरदानात बदलण्यासाठीच आली आहे. 11 मार्च 2026 नंतर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल, तेव्हा लक्षात येईल की या 120 दिवसांनी तुम्हाला नव्या जन्माप्रमाणे नवीन सुरुवात दिली आहे. तुमचं व्यक्तिमत्व अधिक मजबूत झालंय, विचार अधिक परिपक्व झालेत आणि नशीबही अधिक स्थिर झालंय. हा काळ तुमच्या जीवनात नव्याने उभा राहण्याचा आहे. काही स्वप्न तुटतील, पण नव्या स्वप्नांना जन्म देतील. काही लोक सोडून जातील, पण त्यांच्या जागी नव्या माणसांचा आधार मिळेल. काही योजना अपयशी ठरतील, पण त्यातून यशाचा मार्ग तयार होईल. हा काळ तुला सांगतोय की जग बदलायचं नाही, स्वतःला घडवायचं आहे. आणि एकदा का तू स्वतःला घडवलंस की जग आपोआप तुझ्या पायाशी झुकेल. 11 मार्च 2026 नंतर वृषभ राशीच्या आयुष्यात स्थैर्य, कीर्ती आणि आध्यात्मिक प्रतिष्ठा या तिन्हींचा संगम दिसेल. तू ज्या गोष्टींसाठी वर्षानुवर्ष झगडत होतास, ती गोष्ट या काळानंतर सहज मिळेल. पण ती मिळवण्यासाठी नियती तुझं मन, शरीर आणि आत्मा या तिन्हींचीही तयारी करेल. तिन्हींचीही परीक्षा चालू आहे. त्यामुळे या काळात एकच गोष्ट लक्षात ठेवा, संयम म्हणजे ताकद, श्रद्धा म्हणजे मार्गदर्शन आणि प्रामाणिकपणा म्हणजेच ब्रह्मांडाची भाषा. हे तिन्ही तुमच्या आधारावर ठेवल्यास कोणताही अडथळा तुम्हाला थांबवू शकणार नाही. उलट तोच अडथळा तुम्हाला पुढे नेतो. वृषभ राशीचा हा काळ तुमच्यासाठी नवीन अध्याय घडवतो. जिथे तुम्ही भूतकाळाच्या धुरातून बाहेर येईल, भविष्याची सुवर्ण काळात पाऊल टाकाल. 11 मार्च 2026च्या उगमासोबत तुम्ही एका नव्या, अधिक प्रगल्भ, तेजस्वी आणि दिव्य व्यक्तीच्या रूपात जगासमोर उभे राहाल. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.